महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 क मधील वातावरण चांगलेच तापले आहे। शिवसेनेच्या शिंदेगड धराडीच्या नेत्या आणि समाजसेविका उषा विरक यांच्या प्रचारासाठी आज महिला, युवती आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येत एक भव्य रॅली काढली। या रॅलीमधून उषा विरक यांनी आपले शक्ती प्रदर्शन करत प्रभागावर आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे। उषा विरक यांची ओळख केवळ एक राजकीय नेत्या नसून एक संवेदनशील समाजसेविका म्हणून संपूर्ण अकोल्यात आहे। सिव्हिल लाईन प्रभाग 12 क मधून निवडणूक लढवत असताना त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या कार्याची पावती त्यांना जनसामान्यांकडून मिळताना दिसत आहे। आरोग्य, स्वच्छता आणि गरजू कुटुंबांना केलेली मदत यामुळे या प्रभागात त्यांचा मोठा दबदबा निर्माण झाला आहे। शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला आणि युवती या रॅलीत सहभागी झाल्या होत्या। महिलांचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उषा विरक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत असताना त्यांना मतदारांचा व्यापक प्रतिसाद मिळत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत गाजलेल्या भाषणानंतर आता त्यांच्या प्रचाराला वेग आला असून धनुष्यबाण या चिन्हावर त्यांना मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 12 क मध्ये महिला नेतृत्व आणि समाजसेवेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे। शिवसेनेच्या नेत्या उषा विरक यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या सामाजिक कार्यामुळे मतदारांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे। त्या केवळ निवडणुकीपुरत्या सक्रिय नसून वर्षभर नागरिकांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात। आजच्या या भव्य रॅलीने विरोधकांचे धाबे दणाणले असून प्रभाग 12 क मध्ये उषा विरक यांचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे।